तर आज सकाळपासूनच गडबड चाललेली आहे Oh my God. आता सांगू आणि नाश्ता झालेला आहे आणि आता मला पित्तांबरी आणून द्यायची आहे. What? जसं तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि आज सगळी मांडणीची भांडी काढणार. एवढी भांडी स्वच्छ करायची. तिथं माझ्या शेजारी भांडी आहेत. इथं भांडी, इथं भांडी, तिथं भांडी, इथं पण भांडी, सगळीकडे भांडी पूर्ण घासून झालेली आहेत. आणि आता बघा, खूप मेहनत आहे ह्याच्या मागे. आता हात पण नाही लावायचा आपल्याला. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज सकाळपासूनच गडबड चाललेली आहे Oh my God. आता सांगू आणि नाश्ता झालेला आहे आणि दीदी आता मला पित्तांबरी आणून द्यायची आहे. What? जसं तुम्हाला काल सांगितलं होतं. आणि आज सगळी मांडणीची भांडी काढणार आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. तुम्हाला एवढे दिवस सांगितलंच नाही मी की आम्ही एवढं घर स्वच्छ का करत होतो सगळं. तर उद्या खोबरसाठी आमच्या इथं म्हणजेच खंडोबाचा उरूस आहे आमच्या इथं डायरेक्टला, म्हणून सगळं आम्ही स्वच्छ केलेलं आहे. फक्त भांडी राहिली होती, त्यावेळेस तुम्ही बघितलं सगळी घरं स्वच्छ झाली. फक्त आता भांडी राहिल्यात, तुम्हाला दाखवतो भांडी केवढी आहेत. हे ग एवढी भांडी स्वच्छ करायची. एवढी सगळी भांडी धुवायची आहेत. ते पण पितांबरीने धुवायला लागतात सगळे. आणि धुणारी आहे दीदी, रेडी झालेली आहे धुवायला. काल नाही म्हणत होती, झाली रेडी. मग आता पितांबरी आणतो जाऊन. उद्या तर खूप मजा आहे. मी तर खंडोबाला पण जाणार आहे. म्हणजे खूप छान वाटतं इथं. पप्पांसोबत मी आणि पप्पाच जाणार आहे, म्हणजे मम्मीला पण यायचं होतं पण वरती खूप आहे म्हणून आम्ही दोघंच चाललेलो आहे पप्पांनी. आणि उद्या इथं उरुसाचं तर खूप भारी असतं. तुम्हाला क्लिप्स तर दाखवलंच. खूप म्हणजे खूप वेगळं असतं ते. तर रेकॉर्ड करण्याचा खूप प्रयत्न करेल, कारण की भंडारा सगळं उधळलेला असतो. मग त्यात दिसतंय का नाही काय माहिती. जेवढं दाखवता येईल तेवढं सगळं दाखवा. आत्ता हे काम महत्वाचं आहे. बात तो सही है. हे पूर्ण करायला पाहिजे. 11-12 पर्यंत पूर्ण करून घेतोय सगळं, म्हणजे नंतर फ्री. 1 hour later. थोडी भांडी मी पुसून दीदीनी धुवून ठेवलेली आहेत. अजून पुसतोयच मी भांडी. अजून फक्त एवढीच झालेले, अजून बरंच राहिलेलं आहे. तर भांडी घासते पुसायचे मला दाखवतो. फक्त आत्ताशी एवढी लाईन झालेली आहे, ती कधी व्हायची इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. आता अर्धी भांडी धुवून झालेली आहे, म्हणजे पूर्ण पण नाही झालेली, अर्धी झालेली आहेत. देखा आपने लापरवाही का नतीजा है. इथं बघा, इथं ठेवलं तर अर्धी. ही धुतलेली आहेत भांडी, स्वच्छ निघलेली. बिफोर अँड आफ्टर बघा कशी झाले. परत एकदा तुम्ही मागं जाऊन बघा, चकाचक निघलेली आहेत. आणि फक्त खालच्या 2 लाईनी राहिल्यात. मग झोपायचं. जिथं बघा तिथं माझ्या शेजारी भांडी आहेत. इथं भांडी, इथं भांडी, तिथं भांडी, इथं पण भांडी, सगळीकडे भांडीच. एवढी सगळी पुसून झालेली आहेत. पण आता डायरेक्ट लावायची आणि डायरेक्ट पुढचं सगळं करायचं. दोनच लाईन राहिल्यात फक्त थोड्याशा. ते झालं की मग गायब. A few moments later. तर भांडी पूर्ण घासून झालेली आहेत. आणि आता बघा, खूप मेहनत आहे ह्याच्या मागे. आता हात पण नाही लावायचा आपल्याला. नीट राहिली पाहिजेत भांडी, कारण आम्ही 2-3 महिन्यांनीच घासणार. 2-3 महिन्यांनी लय खराब होतात. तुम्ही बिफोर अँड आफ्टर चेक करा किती घाण झाली असतील. आमचे 3 तास गेले घासायला भांडी.
मग आता मी चालले बाहेर मेडिकलमध्येच चालले, म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन जरा वेळ बसतो. मेडिकलमध्ये ब्लॉग झाला तर होईल. तर आता मेडिकलमध्ये मी आलेलो आहे, म्हणजे बराच वेळ झालाय. मी कधीच 3 वाजता आलेलो आहे आणि आता कधी 6:30 झालेले. आणि ही बघा इथंच आहे अजून. आणि आशिष इकडे, आशिष फोनवर बोलतोय. कुठं चालली तू? ओहो, काम नाही करत, उगाच जाऊन बसली तिथं, काहीच काम नाहीये. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. ओहो, आशिषने भरलं तिला. कोणी तर भरलं पण झालं ना. काय? मी पण भरले ना थोडेफार. जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो, जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो. खोटी. तुला सगळं खोटं वाटतं. अरे आशिष कुठं गायब होतोय? थांब इथून बघू. इथून पण दिसतो ना, कुठं गेलाय? 1 hour later. आता आम्ही चाललोय डीमार्ट मध्ये. घरातलं सामान संपायला आलंय म्हणून त्याच्या आधीच डीमार्टला जाऊन येतो. हिचं नसतं पॉपकॉर्न चाललंय, पॉपकॉर्न घेऊनच येतो आणि हिला चढतो खा म्हणून खा. लय दमली ती, भांडी घासून घासून दमली. मैं तो थक गई भाई साहब. मागून लय आवाज चालू असतात. A few moments later. तर आम्ही चाललोय नांदेड सिटीच्या डीमार्टला. नांदेड सिटीमधून जाताना खूप गर्दी होती, काय माहिती सॅटर्डेमुळं होती का काय माहिती. मग डीमार्टपाशी तर पोचलो फायनली. आणि डीमार्टमध्ये पण खूप गर्दी होती, मला जी नव्हती पाहिजे. पण शॉपिंग झालं आमचं पूर्ण, म्हणजे होतंय. पप्पा इथं हे भरत बसल्यात, सगळं ते पॅक करतायत म्हणजे. आणि शॉपिंग झाल्यावरती पप्पा आईस्क्रीम खात होते आणि मला आणि दीदीला पॉपकॉर्न घेतले आणि मग घरी पोचलो लवकरच. तर डीमार्टवरनं जाऊन आलो, बरीच शॉपिंग झाली आणि त्यानंतर जराशे पॉपकॉर्न पण खाल्ले. आणि आता मम्मी गेली भांडी घासायला. मग आता काय मी पण जरा वेळ आपलं बुक लिहित बसतोय, म्हणजे एक हॉबी म्हणून डायरी लिहित बसतो. आणि मग व्लॉग इथंच सेंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. चिल्ड्रन बाय बाय.